जालना अंबड महामार्गावर भीषण अपघात. शहापूर पुलावर दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक. 40 ते 45 प्रवासी गंभीर जखमी. अंबड विशेष प्रतिनिधी. जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे शहापूर येथील पुलावर दोन बसेसचा समोरासमोर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी अंदाजे सकाळचे 9:15 ते सकाळचे 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दोन्ही बसेसचे प्रचंड नुकसान झाले असून तब्बल 40 ते 45 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता. मिळालेल्या माहितीनुसार शहापूर येथील पुलावरून जात असताना दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसेसचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली आणि प्रवाशांचा आक्रोश सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बसबाहेर काढले व तातडीने रुग्णालयात रवाना केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या अपघातातील जखमींना तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून काही प्रवाशांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल हलवण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर घुले यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव. जखमींची विचारपूस. अपघाताची माहिती मिळताच जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असीमा मित्तल मॅडम यांनी तातडीने रुग्णालयात भेट दिली आणि जखमी रुग्णांची तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची पाहणी केली. त्यांच्यासोबत अंबडचे उपविभागीय दंडाधिकारी एसडीएम उमाकांत पारधी, अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते यांच्यासह प्रशासनाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय अंबड परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख विश्वजित तेली यांनीही रुग्णालयात पोहोचून जखमी प्रवाशांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. प्रशासनाकडून जखमींना सर्वतोपरी आणि तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघात झालेला आहे, कुठे झालाय, कसा झालाय आणि किती प्रवासी गंभीर जखमी, काय सांगणार? सर, आज 4/7/26 रोजी सकाळी अंदाजे 9 वाजेच्या दरम्यान शहापूर गावाच्या पुलाजवळ रापो बसच्या अंबड आगाराच्या दोन्ही बस समोरासमोर येऊन धडकल्यामुळे अपघात घडलेला आहे. त्यामध्ये जी एक अंबड ते अक्कलकोट जाणारी होती आणि समोरून येणारी भांबेरी ते अंबड विद्यार्थी मुलांची बस होती. त्यामध्ये प्रवासी जखमी झाले. त्या जखमी प्रवाशांना आपण उपचारार्थ मदत देण्यात आलेली आहे. तसेच पी फॉर्म सुद्धा देण्यात आलेला आहे. तो पी फॉर्म याच्यावरती ज्या पुढे भविष्यात त्यांना आर्थिक मदत होईल या पद्धतीने आपण काम चालू आहे आपलं. सर, दोन्ही गाड्या कुठल्या डेपोच्या? दोन्ही बस ह्या अंबड आगाराच्या होत्या. दोन्ही बस समोरासमोर धडकल्या. अपघात कुठे झाले? अपघात हा शहापूर गावाजवळ पुलावर घडलेला आहे. सर, एकूण अंदाजे किती प्रवासी याबद्दल काय? सध्या अंदाजे प्रवासी, वाहक आणि चालक जखमी असल्यामुळे सध्या पूर्ण माहिती घेता आलेली नाही. तर आम्ही माहिती घेतोय, सध्या माहिती घेत चालू आहे. सर, आपल्याला विश्वजित अपघात झालेला आहे, अपघाताबद्दल काय माहिती, काय सांगणार? आज दिनांक 4/7/2026 रोजी ठीक 9 वाजता आमच्याकडे म्हणजे आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अंबड येथे टोटल 43 पेशंट आले होते. त्यामध्ये म्हणजे क्रिटिकल म्हणजे जास्त मार लागलेले किंवा मग फ्रॅक्चर असणारे, हेड इंजुरी असणारे असे 15 पेशंट आम्ही पुढील उपचारासाठी किंवा सिटी स्कॅनसाठी रेफर करण्यात आले. त्या 43 पैकी 3 हे स्टुडंट होते, पण ते फर्स्ट एड करून ते स्टेबल होते पेशंट. 2 आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहेत आणि काही जे पेशंट होते 8 जे पेशंट होते त्यांना सुचरिंग आणि ड्रेसिंग लागलेले आहे. ह्या सगळ्या 43 पैकी 3 थोडे क्रिटिकल आहेत. तिथे पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे पाठवण्यात आलेले. डॉक्टर अंगद घुले, ऑन ड्युटी DMO. अपघात झालेला आहे आणि तुम्ही या संदर्भात सिव्हिल येथे व्हिजिट दिलेली आहे, याबद्दल काय सांगणार? आज अंबडावरती एक साधारण 10च्या आसपास 2 बसचा अंबड डेपोचे 2 बसचा समोरासमोर अपघात झाला. त्याच्यामध्ये साधारण 43 प्रवासी होते, ते जखमी झालेले आहेत. त्याच्यातले 15 पेशंटला आपण जालन्याला रेफर केलेलं आहे आणि बाकीचे जे अंडर ट्रीटमेंट होते त्याच्यातले बऱ्याचशा पेशंटला आपण डिस्चार्ज दिलेला आहे आणि साधारण 2 ते 3 पेशंट जे आहेत ते सध्या उपचाराधीन आहेत. आणि नुकतेच थोड्या वेळापूर्वी आपल्या जिल्हाधिकारी महोदय असीमा मित्तल मॅडम यांनी इथं स्वतः भेट दिलेली आहे आणि जे पेशंट्स आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या घरच्यांशी सुद्धा जे कुटुंबीय आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी कळवण्यात आलेल्या आहेत आणि
एक प्रशासनामार्फत एक सकारात्मक जो आहे रिस्पॉन्स जो दिला गेलेला आहे. दादा, अपघात झालेला आहे, गाडीमध्ये तुम्ही होता, काय सांगणार आहात? माझं नाव सतीश काशनाथ पांजगे. मी जालना बस स्टँडहून शहागड जात असताना मध्ये दुर्घटना झाली अशी. त्याच्यामध्ये मला थोडा पायाला मुका मार लागलाय आणि माझ्या वाईफला 10-12 टाके पडलेत पायाला. तर काहीच कळलं नाही दुर्घटना कसं काय झाली. गाडी स्पीड मध्ये होती त्यामुळे झालं असं.